पंढरपूरच्या आषाढी वारीत लाखो वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन झाले होते. ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषाने संपूर्ण पंढरी दुमदुमत होती. पण या गर्दीत एका वारकऱ्याने अशी कृती केली ज्यामुळे हजारो लोकांचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले. त्याच्या गळ्यात होती IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचं छायाचित्र. अनेकांना वाटले हा एखादा चाहता असेल, पण जेव्हा त्यामागचं कारण समजलं तेव्हा अनेकाचे डोळे पाणावले. त्या वारकऱ्याने अत्यंत भावुक शब्दात सांगितलं, तुकाराम मुंढे साहेब, 4 वर्षापूर्वी आमच्या भागात आले असते तर गुटखा बंदी केली असती, तर आज मला कॅन्सर सारख्या भयंकर आजाराशी झुंज द्यावी लागली नसती. हे शब्द केवळ एका व्यक्तीचे दुःख नव्हते, तर व्यसनामुळे उद्ध्वस्त झालेल्या हजारो कुटुंबाच्या वेदनेचा आवाज होता. स्वतः कॅन्सरशी लढत असतानाही त्यांनी आपलं दुःख लपवलं नाही. उलट माझ्यासारखी वेळ दुसऱ्या कोणावरही येऊ नये या भावनेतून यांनी वारी सारख्या पवित्र सोहळ्याचा उपयोग समाज प्रबोधनासाठी केला. त्यांच्या मते गुटखा, तंबाखू आणि इतर व्यसन माणसाला हळूहळू मृत्यूच्या दारात नेतात. क्षणिक आनंदासाठी सुरू झालेली सवय अखेर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकते. त्यामुळे तरुणांनी आजच या व्यसनांपासून कायमचं दूर राहावं हा त्यांचा कळकळीचा संदेश होता. त्यांच्या या अनोख्या कृतीने हजारो वारकरी थबकले. अनेकांनी त्यांच्याशी संवाद साधला, त्यांना धीर दिला आणि त्यांच्या धाडसाला सलाम केला. गळ्यात तुकाराम मुंढे यांचा फोटो घालून त्यांनी एका अधिकाऱ्याचा सन्मानच केला नाही, तर व्यसनमुक्त महाराष्ट्राची हाक दिली. वारी ही केवळ भक्तीची परंपरा नाही, ती समाजाला योग्य दिशा दाखवणारी चळवळ ही आहे. आणि त्या दिवशी एका कॅन्सरग्रस्त वारकऱ्याने स्वतःच्या वेदनेतून लाखो तरुणांना एक अमूल्य संदेश दिला. व्यसन काही क्षणांचा आनंद देतं, पण त्याची शिक्षा संपूर्ण आयुष्यभर भोगावी लागते. म्हणून आजच व्यसनाला नाही म्हणा, कारण तुमचं आयुष्य तुमच्या कुटुंबासाठी अनमोल आहे. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.